रामकृष्ण हरी. आता आपण संत सेना महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. संत सेना महाराज हे एक भगवत भक्त होते. त्यांच्या घरीच श्री पांडुरंगाची मूर्ती होती आणि दररोज नित्यनेमाने आपला नाभिकाचा धंदा व संसाराची जबाबदारी सांभाळून श्री विष्णुपूजा करत. संत सेना महाराज यांचा जन्म मध्य प्रदेशातील बांधवगड येथे झाला. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घडले महाराष्ट्रीय संतांच्या सहवासात. अशी त्यांची जीवनयात्रा अखेरपर्यंत चालू राहिली. संत ज्ञानदेव व संत नामदेव परिवारातील ते एक श्रेष्ठ संत मानले जातात. त्यांची सेवा आणि त्यांची भक्ती ही केवळ शब्दापुरतीच मर्यादित न राहता ती त्यांच्या कृतीतून साकारलेली आहे. संत सेना महाराजांनी अनेक अभंग रचना केली आहे. संत सेना महाराजाचे अभंग आज तागायत मोठ्या आवडीने गायले जातात. संत सेना महाराज यांची अभंग रचना श्री सकळ संत गाथामध्ये समाविष्ट असून एकूण 143 रचना त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या बाबतीत किंवा संतांच्या बाबतीत अनेक संतांच्या बाबतीत सांगायचे झाले तर संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात. म्हणून आजही ते सर्व संतांच्या एवढेच जवळचे व श्रेष्ठ मानले जातात. म्हणून ते सर्व संतांच्या जवळचे वाटतात. म्हणून ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध संत कवी होते. संत सेना महाराज यांचे जन्मस्थान मध्य प्रदेशातील बांधवगड जरी असले तरी त्यांचे मूळचे कुटुंब हे महाराष्ट्रातीलच. व्यवसायाच्या निमित्ताने बांधवगड येथे वास्तव्य करून राहिले. त्यांचा व्यवसाय लोकांच्या हजामती करणे म्हणून समाजाने त्यांना सेना नावी म्हटले. त्यांचा जन्म विक्रम संवत 1357 वैशाख वद्य द्वादशी रोजी म्हणजे रविवार इसवी सन 1301 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव प्रेमकुंवरबाई आणि वडिलांचे नाव देवीदास होत. काहींच्या मते त्यांच्या जन्माच्या बाबतीत आधार निश्चित नाही. काहींच्या मते सन 13 मे 1271 चा जन्म असंही सांगितलं जातं व त्यांच्या गुरुचे नाव संत रामानंद महाराज असे सांगितले जाते. त्यांचे गुरु विठ्ठल भक्त होते. श्री पांडुरंगाने संत सेनाची कर्मभूमी बांधवगड असल्याने तेथेच वास्तव्य करून राहावे असे सांगितले जाते. म्हणून तेथेच त्यांनी समाधी घेतली अशी आख्यायिका आहे. अजूनही संत सेना महाराज यांची जयंती
मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये सुद्धा साजरी केली जाते. संत शेना महाराज यांचे असे महान कार्य व त्यांच्या विचाराची आठवण म्हणून त्यांची पुण्यतिथी, त्यांची जयंती साजरी केली जाते. संत शेना महाराज शरीराने आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांचे मन मात्र नेहमी विठ्ठल नाम स्मरणामध्ये रमलेले असायचे. ते नित्यनेमाने दररोज देवपूजा करीत असत. यांच्या घराण्यात मूळ व्यवसाय नाभिकाचा असल्याने बादशहाचे हजामत करण्याचा मान यांच्याकडेच होता. म्हणून त्यावेळच्या मुस्लिम बादशहाच्या संदर्भात घडलेली एक घटना अशी आहे की तेथील बादशहाने एकदा आपल्या शिपायाला संत शेनाच्या घरी बोलावणे पाठवलेले असते. तेव्हा संत शेना महाराज घरातील पांडुरंगाची पूजा करण्यात रमलेले होते. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की ते घरी नाहीत. असं 2-4 वेळा राजाने बोलावणे पाठवून सुद्धा त्यांना निरोप मिळाला की ते घरी नाहीत. असं समजल्यामुळे राजा चिडतो, रागाला येतो आणि त्याचवेळी संत शेना महाराजाच्या घराच्या शेजारी असलेल्या लोकांनी राजाला चुगली केली आणि अशा प्रकारे चुगली केल्यानंतर अहो शेना घरीच आहे, तुम्हाला खोटं सांगितलं, असं ऐकून राजाला खूपच राग येतो. राजा चिडतो आणि आपल्या शिपायांना फरमान सोडतो, शेनाला ताबडतोब अटक करून आणा. बादशाचे शिपाई शेना महाराजांना अटक करण्यासाठी निघण्याच्या तयारीत असताना श्री पांडुरंगाने भक्तावरील आलेले संकट घालवण्यासाठी स्वतः संत शेनाच्या रूपात धोपटी घेऊन बादशापुढे हजर झाले. तेव्हा कुठे राजाचा क्रोध शांत झाला. नाभिकाच्या रूपातील श्रीहरीने बादशहास अभ्यंग स्नान घातले, त्यांच्या शरीराला मालिश केलं. त्यावेळी जवळील तेलाच्या ग्लासाकडे मालिश करताना राजाची नजर गेली. तेव्हा त्या ग्लासात श्रीहरीचे 4 भुजाधारी, मुकुटधारी व पितांबरधारी प्रतिबिंब दिसले. वरती पाहतात तर शेना नव्हे, ग्लासात पाहिलं तर 4 भुजाधारी श्रीहरी. आश्चर्य वाटलं राजाला आणि राजाला त्यावेळी स्वतःचं भान राहिलं नाही. तेव्हा 2 प्रहर झाले तरी बादशहाचे अभ्यंग स्नान थांबलंच नाही. कारण ते रूप पाहून बादशाह बेभान झाला होता. नंतर बादशहाने शेना नावाच्या रूपातील श्रीहरीला ओंजळवर होऊन देऊन पाठवले. शेना नावाच्या रूपातील श्रीहरीने ती धोपटी व बादशहाने दिलेले होन संत शेनाच्या घरी ठेवून अदृश्य झाले. काही वेळाने इकडे बादशहा भानावर आला. तेव्हा त्याने वस्त्रे भूषणे घालण्याचे विसरला होता. तेव्हा बादशहाने परत शेना न्हावी यांना बोलावण्यासाठी शिपाई पाठवले. आता शिपाई राजवाड्याच्या बाहेर पडणार तेवढ्यात घाईघाईत घाबरलेल्या अवस्थेत शेना न्हावीच तेथे धोपटी घेऊन आले. तेव्हा राजा त्याला म्हणाले, अरे बाबा, मग तू
ज्या पेल्यामध्ये जे तुझे रूप दाखवले तेच रूप आता मला दाखव. बादशहाने पेल्यात तेल घालून त्यांच्यासमोर धरले, परंतु ते रूप त्यात दिसले नाही. तेव्हा शेना महाराजांना बादशहाच्या बाबतीत काय घडले असेल याची कल्पना आली. श्रीहरीने मला दर्शन दिले नाही, पण राजाला दर्शन दिले याचे नवल वाटले. तेव्हा धोपटीत ठेवलेले होनही संत शेना महाराजांना दिसले आणि ते मिळालेले होन संत शेना महाराज यांनी गोरगरीब जनतेला वाटून टाकले. यावरून असे दिसून येते की परमेश्वर आपल्या भक्ताला कधीही आणि कोणत्या रूपात आणि कशी मदत करतो ते कळत नाही. म्हणून आपण आपले कर्म चांगले ठेवायला हवे, चांगले करायला हवे. सर्व जीवमात्राच्या ठिकाणी भगवंताला पाहिले की कसल्याही प्रकारची उणीव भासणार नाही. कोण कोणत्या जातीत जन्माला हे महत्त्वाचे नाही, तर त्याचे कर्म महत्त्वाचे आहे. शेना न्हावी याने आपला नाभिकाचा धंदा व संसार सांभाळून भगवंताचे नामस्मरण केल्याने तो हरिभक्तीपरायण झाला. म्हणून संत शेना महाराज यांची आजही आपल्याला आठवण येते, म्हणून आजही आपण त्याचं स्मरण करतो. त्यांचे विचार सगळ्यापर्यंत पोहोचावे म्हणून हा थोडासा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.